इंटरपोलद्वारे मदत मिळण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. भारत पोल पोर्टलमुळे इंटरपोलसोबत अधिक समन्वय प्रस्थापित होऊन परदेशी फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी मोठी मदत होणार. अमित शहा. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. एस जयशंकर आणि अजित डोवाल यांच्याशी जेक सलिव्हन यांची चर्चा. उभय देशांमधील अणु करारासंदर्भातील अडथळे दूर करण्याबाबत आवश्यक प्रयत्नांची सलिव्हन यांची ग्वाही. केंद्रीय निवडणूक आयोग आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करणार. आयोगाची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. देशभरात आतापर्यंत 5 बालकांना HMPV विषाणूची लागण. हा कोणताही नवीन विषाणू नाही, त्यामुळं नाहक भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट. श्वसनासंबंधीच्या आजारात देशात कुठलीही वाढ आढळलेली नाही. कुठल्याही आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा. HMP संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक. काळजी करण्यासारखी स्थिती नसून लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी करू. मुख्यमंत्र्यांची माहिती. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी प्रतिनिधींशी सुरू असलेली अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत पूर्ण. भाजपाच्या संघटन पर्वाचा दुसरा टप्पा घर चलो अभियान येत्या 10 तारखेपासून विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी भाजपा सदस्यता नोंदणी करण्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेचा म्हणजे अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर. हा प्रयोग 9 तारखेला होणार. आणि नेपाळ तिबेटमध्ये 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप. तिबेटमध्ये 53 जणांचा मृत्यू. भारतासह बांगलादेशमध्येही जाणवले धक्के.